श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17. श्री गजानन महाराज बायकांच्या डब्यातून खाली येऊन बसले. स्टेशन मास्तर त्यांची विनवणी करीत आहेत. श्री गणेशाय नमः. जय जयाजी महामंगला. जय जयाजी भक्तपाला. जय जयाजी तमाल नेला. पतित पावन नरहरे. हिरण्यकश्यपू महाक्रूर. सज्जनांचा शत्रू थोर. तयाचे तू फाडून उदर. मरण त्याचे साधिले. प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी. रूप अनुपम जगजेठी. धारण ते करून दात दाडा भयंकर. आयाळ रुळे माळेवर. नेत्र जेवी खंदिरांगार. ब्रह्मांड जाळू पाहती. त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची. पिले जेवी वाघिणीची. अंगावर खेळती तिच्या. तुम्हा पाहून देवराया. लक्ष्मीन धसे पुढे यावया. ऐशा स्थितीत लागला पाया. भक्त तुझा नरहरे. तू भक्तवत्सल लक्ष्मीकांत. ऐसे सांगत आले संत. पुरविशी भक्त मनोरथ. नाही न त्यासी म्हणसी. त्या आपुल्या ब्रिदासी. जागा त्या ऋषिकेशी. दास गणू लागला पायासी. अभय सुदे पांडुरंगा. गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात. तयाची या सदनाप्रत. हमेशा यावे समर्थांनी. चापडगावचे बापू कृष्ण. खटाऊ शेटाचे कुटुंब जाण. गोंडुलालाचा नंदन. बच्चूलाल नाम ज्याचे. जिजीबाई पंडित आणि काही होते बहुत. त्यांची नावे तुम्हा प्रत. किती सांगू विबुधो. एकेवेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ. खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला. एक भक्त मलकापुरी. विष्णूचा नामे निर्धारी. त्याच्या वाटले अंतरी. समर्थ आणावे मलकापुरा. त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला. हाच भास्कर होता झाला समाधीस्थ अडगावी. तो त्यावेळी होता जवळ. करी कारभार अंगी सकळ. विष्णू साला होते बळ. याच भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी. चला समर्था लवकरी. भक्त विष्णुसाच्या घरी. बोलावण्यास आला तो. मनोरथ येथील भक्तांचे. तुम्ही पुरविली असती साचे. आता मलकापुरीचे लोक वाट पाहती. तै समर्थ म्हणाले भास्करा. सध्याच मी मलकापुरा. येत नाही जाण खरा. तू आग्रह करू नको. फार आग्रह करशील तरी फजित पावशील. याचा विचार करी खोल. मी न बोललो काहीतरी. दोरीसी दिल्यात फार ताण. ती मध्येच तुटतसे जाण. मी न हलणार येथून. तू या फंदात पडू नको. भास्कर बोले त्यावरी. काही असो मलकापुरी. चला विष्णुसाचे घरी. हीच विनंती गुरुराया. मी तुमचा लाडका. मसी धक्का देऊ नका. मी भरवसा दिला देखा. तुम्हा घेऊन येण्याचा. ती प्रतिज्ञा माझी पुरी. तुम्ही करावी आज खरी. चला आता स्टेशनावरी. गाडीत बसावया कारणे. ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन. मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो. भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करोनी. 12 जणांचा डब्बा त्यांनी खाली करविला संतास्तव. महाराज तैसेच बैसले. ते न काही बोलले. जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा. डोळा चुकून भास्कराचा. लीला केली ऐशा रीती. आधीच मूर्ती दिगंबर. स्त्रिया घाबरल्या असती फार. त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला. पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी. महाराजांना धरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या पिरा. अक्कल कैसी तुझना जरा. बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास. हिसडा देऊन त्याच्या हातात. तेथेच बैसले तत्वता. अधिकाऱ्याची भीती चित्तामुळेन त्यांच्या वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला. म्हणे डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सवे. दोघे डब्याजवळ आले. तो मास्तराने पाहिले. योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐशारीती बोलला. तुम्ही जाऊ द्यावे याला. याच डब्यात बसून. हा आहे संत थोर. चालता बोलता ईश्वर. याच्या हातेनं होणार गुन्हा तो केव्हाही. ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी. मी दिली आहे तार खरी. ए विषयी वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिले किंचित. मी वर्दी दिली तुम्हा प्रत. तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली. महाराजा तुम्ही खाली उतरावे. माझे एवढे ऐकावे. कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी. महाराज उतरले खालती. पुढे खटला भरला त्यांचेवरती. कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबासमोर. त्यांनी फिर्याद घेतली. त्याची तारीख नेमली. शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो. बापूसाहेब जठार आले शेगावाच्या वर. डाक बंगल्यात झाले स्थिर. करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही. तेही आले त्या ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची. म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. ते देशी म्हणते जठारास. आज कोणता खटला विशेष. तुम्हा पडे आहे खास. म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्या ते. याचे कारण तुम्हा ते कैसे न कळले वाटते. हेच मला आश्चर्य.
तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटते. सेमसी लोक हे जमले असावेत. हे एकदा भाषण व्यंकटराव झाले खिन्न. बोलते झाले कर जोडून खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची. ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाणा. बंधन त्याला कशाचे ना. तो योग्यांचा योगी राणा. वंदनीय उघ्याते. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली. ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराने. जठार म्हणती वकिलाला तुम्ही जाणता कायद्याला. याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणे धाडा गजानना कारणे. ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन समर्थांसी म्हणे चला आता कचेरीसी. अधिकाऱ्याने तुम्हासी मज धाडिले बोलावण्या. बऱ्या बोलाने चलावे फजितीस ना करून घ्यावे. ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून. तई बदले गजानन आम्ही न उठू येथून. तुझे पाहतो शिपाई पण ए धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरिला तो ना सुटे किमपी त्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हातासी लागली कळ जीव झाला व्याकुळ. करू लागला तळमळ शिपाई तो त्याच ठाई. जठार म्हणती तुम्ही जावे समर्थांशी घेऊन यावे. शिपायासी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला. त्या व्यंकटराव देसायाला समर्थांशी आणावया. जठार म्हणती तुम्ही जावे समर्थांशी घेऊन यावे. लोकांशी न जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार पोलिसाचा धरला कर. बसविला एका जागेवर महाराजांनी सहज लिहिले. मग देसाई तेथे आले त्यांच्या भक्तांशी बोलले. यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी. ते टाकिले सोडून समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस सवे होता भास्कर शिष्य. जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया. या महाराज बसा इथं. तुम्ही नागवे गावात का फिरता सदोदित. हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्याने ठरविला जाणा. म्हणून विनंती आपणा द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून. आणि केले हास्यवदन. उत्तर त्यासी द्यावया. तुला काय करणे यासी चिलीम भरावी वेगेसी. उगीच नसत्या गोष्टींशी महत्व न यावे निरर्थक. ते एकदा भाषण जठार गेले विरघळून. जनरीतीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा वृषभदेव भागवतीचा किंवा शुकाचार्यसाचा किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारथ खचित आहे जीवनमुक्त. नये लाविता या प्रत गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडित नसे जाणा. परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून तो करील दग्ध सदन. हा दोष त्यांचा नसे. तैसे यांचे नागवेपण आहे अग्नीचे समान. म्हणून यांचा शिष्यगण आहे अपराधी विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी हा ठेविला असता पायी. तरी हरकत नव्हती काही. सर्वांस सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्ती भला. आणि हुकूम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित. भास्कराचे काम सत्य होते न केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठारांपुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्कराशी. पुन्हा ऐशा आग्रहासी करशील का सांग मशी. निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला मौन धरून राहिला. तेथून मंडळीने केला ऐशा प्रकारे विचार. समर्थांची अग्निरथी न बसवा येथून कल्पांती. विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. भक्त बैलांच्या गाडीस बसू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी. बापूरावाच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू मेहताबशा नावाचा होता कुरुमगावी साचा. मूर्तिजापुरा सन्निध. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते अशा रीती जेव्हा समर्थ अकोल्यास येते तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडिला कुर्मासी. तो अशा रीती घडून आले. मेहताबशा येण्या निघाले. अकोल्यास या भले समर्थांशी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास. जो आला होता न्यावयास मेहताबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुरवचने. या मनुष्याला गुणे मेहताबशा श्रोते हो. तू न जावे कुर्माला बैसामच्या गाडीला. आपण जाऊ स्टेशनाला. नीच आहे मेहताबशा. पहा संत आल्याचे वर्तमान. कळले संता लागून. कोणी न सांगता जाण. त्रिकालज्ञ ते खरोखरी. मेहताबशाच्या संगाते 2-4 यवन होते. अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातःकाळ मेहताबशा होता जेथे बसला. महाराज आले त्या स्थळा निजलेले करून.
मेहताबशाचे धरून केस समर्थांनी ताडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुधो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण. यवनाचे अडदांडपण नाही अजून गेले रे. या अडदांडपणाने तत्वघात होईल जाणे. मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताब आहे नाव त्याची काय आठवण ठेव. दोषरूपी तमावाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर. याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा मेहताबशा तोषला खरा. साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा मेहताबशाने ताडिले तै संगतीचे यवन भले कावरे बावरे होते झाले. तो प्रकार पाहून मेहताबशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हा पासी. जावे निघून कुर्मासी हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाणं गेले चौघे निघून. तो द्यावयाचे आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयाघना यावे तुम्ही भोजना. या दासाची असदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवून समर्थांप्रत मोठ्या थाटाने मिरवीत निज सदना आणले. परी समर्थ तांग्याखाली उतरले नाहीत मुळे. त्याने मंडळी चिंतावली म्हणे का न उतरती हे. तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळ्यात समर्थ ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले आज तांग्याखाली न उतरले. याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त तो बोलला अवघ्या प्रत. मला उमजले इंगित या गोष्टीचे वेळा. मेहताबशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले मेहताबशाला आमंत्रण. आता घेऊन दोघांशी बसून एका तांग्याशी. म्हणजे ते निश्चयसी उभयताही येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघालाही मिरवीत नेले. मेहताबशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. परी तेही गेले अखेरी उठून या थेटरात. अवघ्यांची झाली भोजने. मग मेहताबशा लोकास म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. ते शेख कडू बोलला त्या मेहताबशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबासी जावे आपण. काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. मेहताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी. आग्रह धरू नका मशी येवेळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला मस्सी पंजाबात जाण्याला. आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संताठाई नसते सत्य. ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. खुळी देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवू साची. ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊळ मशिदीचे एकचे आहे साचे. आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा. पोक्त विचार करायाचा मनुष्यपण टिकवावया. तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्मबापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी. परी विधर्म्याच्या ठिकाणी लोटप्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य तो लांब तोवरी. जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मेहताबशा निघून गेले. पुन्हा नाहीकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा मेहताबशाला जरी ताडिते झाले साक्षात्कारी. परी द्वेष नव्हता अंतरी प्रेम लोट होते हो. शहालागी घेतल्या विना भोजन न गेला योगी राणा. हे मुद्दे मनी आणा या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची. तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवटे आवा घटकेत घटके माझी कंठीतात. घटके माझे वस्त्राप्रत अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार. कधी दांडीवरील चिर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी क्षीण गेली होणे. अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापूरावे जाण त्याला. आणले वाहून अकोल्याला परीन झाला उपयोग. खर्चही झाला अतोनात गुण न आला किंचित. अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला. केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरा आज लागली गुरुवरा. तेथेच का आसरा भानामतीच मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन. तेथेच का ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्याने. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावी भली. गुरुराया ही ओंगळी घाण भानामतीची. ऐसी विनंती करून गजाननासी अवलोकन केले निज कृपे करून बापूराव कांतेला. त्यायोगे श्रोते तिची भानामती निमाली साची. नाही किंमत माकडाची सिंहाची यापुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात. नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून. त्याच्या मठाशेजारी एक विहीर होती खरी.
जाऊन त्या विहिरीवरही बसले गजानन महाराज. पायात सोडिले डोकावून पाहू लागले. आतील जला लागे भले वरच्यावरी श्रोते हो. पाहुणे त्यांची ऐसी कृती लोकसांशक झाले चित्ती. नरसिंह महाराज विचारती, अरे हे काय करतोस? गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येते असती. आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुला त्यांचे घडते स्थान, मी का राहू तसाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्याविना मी न इथून हले जाणा. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले, अरे ती खरोखर हा आहे पिसा. शेगाव नादी लागला कैसा. जरा थांबा येथेच बसा, काय करी हा पाहू पडे. तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या फुटल्या अगणित श्रोते. एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी. त्या विहिरीचे ते दवा लोका म्हणती, गजानन यारे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन. विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरती आली आहे खरी. स्नान साधाय अवसरी या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती म्हणे तेथे पूर्वी चक्रपाणी. त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पहिल्या परी झाले. विहिरीच्या त्या तळास गेले, उकळ्या बंद झाल्या. नरसिंगजीसी भेटून निघून गेले दयाघन. शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती श्री दासगण विरचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारखो भवाब्दित भाविक भक्ता कारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु.